सर्वांना माझा जय जिजाऊ जय शिवराय. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भामध्ये कोणत्याही पक्षानं आणि कोणत्याही जातीच्या आणि धर्माच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज एका जातीचे किंवा एका धर्माचे नव्हते, तर सर्व मानव जातीचे होते आणि सर्व रयतेचे होते. त्यामुळे काही लोकांनी जाणून बुजून छत्रपती शिवाजी महाराज एका मर्यादेपुरते ठेवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. तो अत्यंत चुकीचा आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी निदान जाधव, ओरिजिनल जाधव जी खानदानी जी आहेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत तर कोणी सांगण्याचा प्रयत्न करू नये. जी झालेल्या आता काही गोष्टी आहेत, परवाच काही आमचे सन्मित्र काही मागच्या याला विधानसभेला उभारले होते 2017च्या निवडणुकीमध्ये. त्यानंतर परवाही त्यांनी आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फॉर्म भरला होता आणि त्यांनी तो फॉर्म मागं घेतला. तो मागं का घेतला तो त्यांना माहिती असेल. पण या ठिकाणी मी एक सविस्तर सगळ्यांना सांगू इच्छितो, ज्यांना अजून विसरूनही फुटलं नव्हतं 2004 साली, त्याला ह्या चंद्रकांत धनाजीराव जाधव आणि त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनचे सर्व मावळे आणि जयसिंगपुरातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून 11 दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जागा मिळावी म्हणून आंदोलन केलेलं आहे. आणि त्यात सगळ्यात पुढं मी आणि माझं कुटुंब आणि जयसिंगपुरातील काही आता त्यात हयात नाही आहेत, त्यामध्ये मी प्रामुख्याने नाव घेतो कैलासाची शिवसैनिक ठाकरे गटाचे कट्टर कार्यकर्ता कैलासाची सुनील मगदूम, ज्यांना आमच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जागा मिळावी म्हणून आंदोलन केलं. त्यामध्ये प्रामुख्यानं अशोकराव घोरपडे असतील आणि त्या काळामध्ये 2004-05 मधल्या बॉडीतील सर्व नगरसेवक आणि नगरसेवक जे आता हयात असतील त्यांनी पुढे येऊन सांगावं की खरं त्यांनी त्यासाठी काय योगदान केलं. कारण त्या काळामध्ये असं केलेलं आहे, आज जे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आम्ही पुतळा आणला, आम्ही हे केलं ते केलं. अरे तुम्ही एका बापाचा असाल तर मला तिथं जाहीर सभेत येऊन सांगावं आता लागणार आहे. कारण तुमच्याच बॉडीतली आणि आज तुमच्यावर हात खांद्याला खांदा लावून तुमचा प्रचार करत आहेत, त्यांची नावं जर मी घेतलो तर तुमची टारा फाटेल, एवढं लक्षात घ्या. तुम्ही म्हटलेलं आहे, तुम्ही काय म्हटलं आहे, अजून शांत बसावं आणि तुमची या बगलबच्चांना थांबावं. अजून ज्यांना मिसूड फुटलं नाही त्यांना पुढं करू नका. आमच्या जातीतल्या ह्याच्यातल्या आमच्या जातीत भांडणं लावायचा प्रयत्न करू नका. आम्ही एका विचाराचे आणि एका ध्येयानं छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्ही मराठा संघर्ष युद्धाच्या संदर्भात सुद्धा आम्ही त्याच पद्धतीनं काम केलं. तुम्ही जर चुकीच्या पद्धतीनं जर समाजामध्ये भांडणं लावून काही बगलबच्चांना कुठं तर पद देतो, पैसे देतो म्हणून काही जर लाचार कुत्र्यांना पुढं करून जर तुम्ही जर काही लोकांना जर पुढं करत असाल समाजातला, तर हे चुकीचं आहे. एक लक्षात ठेवा, मी आत्ता फक्त व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इशारा देतो आहे, उद्या भर चौकात तुमची लक्तरं मांडली जातील. कारण सगळी कागदपत्रं माझ्याजवळ आहे छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनचे. आणि 2004ला ज्यांचं वय 20-21 होतं त्या 40 वर्षाचे आहेत. त्यांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची जागा कशी कधी आणली. कारण त्याच जागेवरती ब्रह्माकुमारीचं आरक्षण टाकणारी तुमची अवलाद, त्याच ठिकाणी सिटी सर्वेसाठी जागा द्या म्हणून सांगणारी तुमच्याच अवलादीची जी आहेत, त्याच ठिकाणी त्या काळामध्ये मुख्याधिकारी असणारे त्र्यंबक ढेंगळे पाटील, त्यांनी मुख्याधिकारी निवासस्थान मागणं त्याच जागेवरती आरक्षण टाकून ती जागा पुतळ्यासाठी मागितलेली आहे. हे मी फक्त पुतळ्यातलं तुम्हाला मी 5% सांगायला लागलो आहे. तिथून पुढं जर पुतळ्यासंदर्भात आमच्या बहुजन समाजाला पुढं करून जर मतं मागणार असला तर अजून 95 ते 99% माझ्याकडे त्या संदर्भात कागदपत्र आहेत आणि त्या संदर्भात माझ्याकडे पुरावा आहेत. त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराज हा राजकारणाचा विषय करू नये. पुढचा प्रश्न विचारा.